जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेत। या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं फुलेवाडी इथं गांजा विक्रीसाठी आलेल्या दोनवडे गावचा रोहित बसुराज वसमणी याला ताब्यात घेतलं होतं। पोलिसांनी त्याच्याकडून 1 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 2 ग्रॅम वजनाचे MD ड्रग्ज असा सुमारे 89,000 मुद्देमाल जप्त केला होता। चौकशी दरम्यान वसमणी याला अनिल नंदीवाले हा MD पावडर, गांजा असे अंमली पदार्थ विक्रीसाठी देत असल्याची माहिती मिळाली। तसेच अनिल नंदीवाले हा मनीषा गवई आणि गोव्यातील स्पेन्सर परेरा यांच्याकडून अंमली पदार्थ घेऊन विक्री करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। वसमणीचा साथीदार अनिल नंदीवाले हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला होता। पोलिसांना या गुन्ह्यातील सर्व संशयित गोवा राज्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगानं पोलीस पथक गोव्यात पोहोचलं, मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच संशयित तिथून पसार झाले होते। ते पनवेल महानगरपालिका हद्दीत मारवा गृहसंकुलातील अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। तिथून माळवाडी दोनवडे इथला अनिल संतराम नंदीवाले, मूळची कोपरखैरणे इथली पण सध्या मारवा गृहसंकुल तळोजा पनवेल इथं राहणारी मनीषा महेंद्र गवई आणि मूळचा गोव्यातील आणि सध्या मारवा संकुल तळोजा इथं राहणारा एडमंड दिलीप स्पेन्सर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून पुन्हा 11 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। त्यांच्याकडून एकूण 1200 ग्रॅम गांजा, 24 ग्रॅम MD ड्रग्ज आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं असा 16,98,722 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जुना राजवाडा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय। अनिल नंदीवाले आणि रोहित वसमणी यांचे बँक डिटेल्स आणि मोबाईलचे डिटेल्स तांत्रिक अनालिसिस केलं। त्यावरनं मनीषा गवई मुंबई ही एक आरोपी निष्पन्न झाली आणि अनिल नंदीवालेसुद्धा फरार होता। याच्या तपासादरम्यान टीम गोव्याला आहेत अशी माहिती मिळाली। गोव्याला टीम गेली, परत पुढं यांचं लोकेशन बदललं, हे नवी मुंबईत आहेत असं समजलं। नवी मुंबईत गेल्यानंतर अनिल नंदीवाले आणि मनीषा गवई यांना PSI गळवे आणि DBची टीम आमची ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे जेव्हा तपास केला तेव्हा त्या दोघांनी सांगितलं की एडमंड स्पेन्सर परेरा जो मूळ गोव्याचा आहे, सध्या नवी मुंबईत राहतो, ह्याच्याकडनं ते आणतात असं ते समजलं आणि त्यालाही ताब्यात घेतलं। तेव्हा त्याच्याकडनं 11 ग्रॅम MD आणि मारुती कंपनीची ग्रँड व्हिटारा ही गाडी ताब्यात मिळाली। ह्या तिघांना इथं आणलं आणि या तिघाकडे तपास केला असता अनिल नंदीवाडेकडे पूर्वी एडमंड परेराकडनं घेतलेलं आणखी 11 ग्रॅम MD आहे असं समजलं। असं टोटल ह्या गुन्ह्यामध्ये 1200 ग्रॅम गांजा, 24 ग्रॅम MD आणि गुन्ह्यात वापरलेली ग्रँड व्हिटेरा आणि ॲक्सेस मोपेड असं जवळपास 17 लाख किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला। हा स्पेन्सर परेरा जो आहे, पूर्वी शाहूपुरीचा एक गुन्हा आहे, त्या गुन्ह्यामध्ये हा फरार होता आणि अनिल नंदीवाले जो आहे हा करारचा एक NDPSचा गुन्हा आहे, त्या गुन्ह्यामध्ये फरार होता। अशा पद्धतीनं NDPSची एक चैन उघडकीस आणण्यास राजवाडा पोलिसांनी यश मिळालेलं आहे।